हॅलो हॅलो हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना नम्र वादन. या सीझन मधील पाहिले गेले तर सावळे ये संघाकडून हे प्रथम आयोजन यूट्यूब लाईव्हचं पाहतोय आपण आणि सुरेख असं नियोजन आयोजन पाहायला मिळतंय. आज फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसामध्ये हा मला तर वाटतं की सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. बरोबर ना? सेकंड राऊंडचा पहिला सामना ना? सेकंड राऊंडचा पहिला सामना आणि आयोजक आपल्याला 3 षटकाचा सामना असेल तर स्पीड घ्या. पंच वेळ घेऊ नका. आपण आज फायनलचा दिवस आहे. वेळ घेऊ नका. वॉर्निंग द्या प्रत्येक संघाला आणि गोलंदाजाला. पहिलाच ऑफ साईडला सन्मान दिला होता आणि खराब थोडस फेकी पाहायला मिळते. हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये एक एक्स्ट्रा धाव मिळते पळदरी संघाला आणि या 2 धावाच्या मदतीने मात्र आपलं वैयक्तिक खातं ओपन करतोय. 2 धावांनी मात्र श्रीगणेश केला जातोय. धावसंख्या 2. गोलंदाजी मार्कवरती पाहता आपण एका अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये अंबरनाथ तालुक्यामधील हा खरवई संघातील जबरदस्त खेळाडू बादल आणि हा मोठा फटका. परंतु फटका फसला आहे. परंतु क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचू शकत नाही आणि हा चेंडू जातोय गॅपमध्ये. पहिला चौकार मिळतोय. चौकाराच्या मदतीने पाहतोय आपण धावफलक जाऊन पोहोचले ते 6 अंकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना पळदरी संघ, पळदरी ठाकूरवाडी वसंत एक हाय ट्रेड फलंदाज आणि आता मात्र फसला आहे भाऊया आणि एक सोपा झेल. पहिला हादरा असतोय पळदरवाडी संघाला, ती मात्र वसंत यांच्या स्वरूपामध्ये. आता 1 डाऊन साठी मैदानामध्ये रवाना होतोय एक स्टायलिश फलंदाज नागेश. व्यक्तिगत 6 धावा वरती बाद होतोय. तो मात्र फलंदाज पळदरी ठाकरवाडी संघातील वसंत एक मोठा फलंदाज मात्र बॅक टू पेलर मध्ये येतोय. कुठेतरी मात्र इथं यश प्राप्त करतोय बादल गोलंदाजी मार्कवरती असताना. पुढील चेंडू फुलटॉच चेंडू आणि नागेश ते मात्र फलंदाज होईल बाद. फुलटॉच चेंडू होता. आज चेंडू मात्र सीमारेषे बाहेर फेकणं गरजेचं नागेशला, परंतु बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही आणि इथं LB म्हणून पंचांनी बाद घोषित केलाय. दुसरा हादरा बसतोय पळदरी ठाकरवाडी संघाला. भरत 4थ्या क्रमांकावरती भरतला मात्र पाठवतोय कर्णधाराने. जोपर्यंत नास्ट्राक फलंदाज भगवान मैदानामध्ये आहे तर स्पीडअप घ्या फलंदाज भरत. फायनलचा दिवस आहे. आपण सहकार्य करायचे. अगोदरच आपण उशिरा येत आहे. पाहिले गेले तर कशाळा विभाग 1 नंबरला आहे कर्जत तालुक्यामध्ये, कारण वेळेवरती सर्व संघ उपस्थित असतात आणि बाहेरून येणारे संघ, सर्व संघांना विनंती असेल की कर्जत तालुक्यामध्ये आपण एंट्री करत असताना ड्रेस कोड कंपल्सरी असेल. कशाळी विभाग असो अन्यथा कर्जत विभाग असो, कारण कर्जत तालुका एक मोठा परिसर आहे, मोठा तालुका आहे, संघ जास्त आहेत कर्जत तालुक्यामध्ये. त्यामुळं कर्जत विभाग वेगळं सांभाळतात आणि कशाळी विभाग असामध्ये कर्जत तालुक्यामध्ये 2 विभाग आहेत, परंतु जे नियम आहेत कर्जत तालुक्यातील ते मात्र सर्व एकच असतील. ते नियमाचे पालन करायचे आहे. निर्धार चेंडूची सांगता होते.
लेफ्ट हँड फलंदाज पाहतो. चौथ्या क्रमांकावरती गेलेला हा फलंदाज पळदरी ठाकरवाडी संघाकडून भरत. तर 30 ते 35 धावांची मजल मारणं गरजेचं असेल, कारण सामोरा मोठा संघ आहे. इथे मात्र खराब थोडस स्विंग चेंडूची फेकी करत असताना बादल गोलंदाजी मार्कवरती पंचांनी हरलं की ऑफ टर्नच्या खूपच बाहेर स्विंग झालेला चेंडू याला मात्र दंडित केलाय. एका धावेसाठी एक सौर घोषित. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. पुन्हा मात्र त्याच पद्धतीचा चेंडू फेकी होत आहे. पंचांचा षटक क्रमांक 1 संपुष्टात येण्याचा इशारा येतोय आम्हाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद धावसंख्या पाहतोय पळदरी ठाकरवाडी संघाची 7. हा मात्र खूपच ऑफ टर्नच्या बाहेर, परंतु एक सुवर्ण संधी होती भगवानकडे. परंतु त्यांची संधी मात्र त्याचा फायदा घेता आला नाही भगवानला. एक निर्दाक्षिण्यची सांगता होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. इथं मात्र भगवान यांच्या पारीचा अंत होतोय. नक्कीच थोडासा फटका मात्र फसला. थोडीशी ताकद लावली असती तर हा चेंडू सीमारेषे बाहेर गेला असता. थोडासा सरावाचा सुद्धा अभाव असेल पळदरी संघावरती. मला तर वाटतं की अजून मैदान उपलब्ध नसेल. यावेळेस नाईट आहे ना. फुटा चेंडू आणि चेंडूला फेकून दिला सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार. पहिला षटकार पाहायला मिळतोय पळदरी संघासाठी. फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला पबलू. 5व्या क्रमांकावरती गेलेला फलंदाज बबलू याच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. चेंडूची पूर्तता करायचे आयोजक गणेश आणि बाबूराव. आणि हा चेंडू पंचांनी नक्कीच सौर घोषित केलाय. स्विंग गोलंदाजी पाहते आपण मैदानामध्ये, परंतु जास्तीत टन झालेले ते चेंडू सौर घोषित केलाय पंचांनी. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. एका धावाच्या मदतीने आपण धावसंख्या पाहतोय पळदरी ठाकरवाड्याची 16. 4 बाद 16. काजूच्या झाडाजवळ तो गाडी कोण बसलाय डाव्या साईडला, तो आरसा जरा खाली करा. तुम्ही हा तोच. पुन्हा त्रिफळ इथं मात्र उद्ध्वस्त होतोय. हा सुद्धा फुलटॉच घेणे गरजेचं होतं, कारण चेंडूने जर टप्पा घेतला तर ते चेंडू मात्र स्विंग होणार. कारण हे बादल आणि दिनेश असे एक जबरदस्त गोलंदाज आहेत की चेंडूला मात्र टर्न करण्यात मात्र माहीर गोलंदाज. इथं 5वा फलंदाज बाद होईल पळदरी ठाकरवाडी संघाचा.
षटक क्रमांक इथं दुसरं संपूर्ण तिथे धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त 5 बाद 16. 4 बाद 16 अशी धावसंख्या पाहतोय आपण धाव फलकावरती. गोलंदाज पाहतोय खरवई संघाकडून ऋषिकेश षटक क्रमांक तिसरे घेऊन आलेला. शेवटचं षटक हाणामाराचं षटक मानलं जातं. जास्त वेळ घेऊ नका पंच. आपण 5 मिनिटात हे षटक संपूर्ण देणं गरजेचं आहे आणि यानंतर होणारा सामना सेकंड राऊंडचा दुसरा असेल तर आयोजक आम्हाला समजेल की कुठल्या कुठल्या संघांना आपण टॉच करता बोलवायचं आहे. आयोजक मोपाड आणि चाकण एक हाय हिटर सामना पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकली जातील या सामन्यामध्ये. तर दोन्ही संघांना विनंती करतो कर्णधार चाकण संघाचा आणि मोपाडे संघाचा आपण टॉच विन करता या. हॅलो आणि आपले मित्र टेंबेवाडी येथील खालापूर तालुक्यातील दत्ता वाघमारे हे मात्र टॉच विन करतील मोपाड आणि चाकण यांच्यामध्ये. टॉच विन कोणी आम्हाला कळाल. चाकण टॉच विन हे प्रथम बॅटिंग फलंदाजी स्वीकारले आमंत्रित केले. गोलंदाजी स्थिती मात्र मोपाडा संघाला. यानंतर होणारा सामना आपण लगेच मैदानामध्ये रवाना व्हायचं आहे आपला. यानंतर होणारा सामना अजून एक इनिंग आपण बाकी आहे फलंदाजीची खरवई संघाची. पहिल्या इनिंग येथील मात्र आपण शेवटचे षटक पाहतोय. भरत यांच्या पारीचा अंत होतोय. 5वा फलंदाज इथं बाद होईल पळदरी ठाकरवाडी संघाचा. कोण गेला कैलास येतोय. इथं थोडी मात्र स्ट्राईक विलासला देणं गरजेचं आहे. नक्कीच तिन्ही गोलंदाज आपण पाहायला गेले खरवई संघाचे तर तिन्ही गोलंदाज मात्र चेंडूला कट करण्यात माहिर आहेत आणि फलंदाजांना मात्र काही समजत नाहीये. फक्त आणि फक्त 21 धावा किती 20 धावा झालेत का 20 धावा दाखलकर्ते आल्यात. 21 धावांची गरज असेल विजयासाठी ती मात्र खरवई बदलापूर या संघाला. यानंतर होणारा सामना आहे भोपाडा बनाम चाकण. काय ना ना आपले अपक्ष पण पडणार ना. पक्षांना आता ना 3000 घ्या 3000 फुकटना 3000 त्या घ्या आता फक्त 2500 मी 20 आणा 3000 या नसता
त्यामुळे दमत नाही आता म्हणून मी डबिंग डबिंग दोन घरी ठेवा त्याला माहित आता काही जड जाईल आपल्याला मा पण नाही काम करेन त्याने आपल्याला दिलेलं नाही ना आपल्याला काय करेन त्यामुळे पहिल्या चेंडूवरती मात्र घणाघाती पहार पाहायला मिळतोय तर आयोजक आपण जे लेग साईडला बसलेले आहेत त्यांना आपण मैदानाच्या बाहेर काढायचे काय नाही ना हॉलेंडर आहेत तिकडे धावा किती पंच दोन का दोन धावे ॲड करायचे स्कोरर या दोन धाव्याच्या मदतीने मात्र श्री गणेश केला जातोय दिनेश ट्रॅकला बादल क्रॉस द लाईन खेळायला फटका त्या दिशेला मात्र कारपेटला क्षेत्ररक्षक चेंडू उचलत फेकणार तोपर्यंत मात्र एका धावते समाधान मला लागतंय दाताला जाऊन पोहोचले 3 अंकावरती आता मात्र स्ट्रायकर फलंदाज पाहतो आपण दिनेश एक हाय हिटर फलंदाज जास्तीत जास्त क्रॉस द लाईन खेळण्यामध्ये माहेर मानला जातो तो फलंदाज मात्र पाहतो आपण मागचा सामना मला कळालं आहे की पळदरी संघ फक्त 14 की 15 धावा केल्या होत्या आणि विजय मिळवला होता आता 20 धावा आहेत परंतु आता संघ वेगळा आहे त्यांच्या विरोधात परंतु गोलंदाजी लाजवाब गुडलिंग स्पॉटवरचा चेंडू होता जास्त उसळी घेतली नाही आणि हा चेंडू नक्कीच सीमारेषे बाहेर फेकून दिला असता दिनेशच्या फलंदाजाने पाहूया पुढील चेंडू अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती सुमित प्रथम गोलंदाजी पॉवर प्लेची हातात असताना एक नवदीत गोलंदाज सुमित परत बऱ्याच संघामध्ये पाहिलं गेलं तर नवीन खेळाडू मात्र जास्तीत जास्त तयार झालेले आहेत फक्त क्रॉस द लाईन फटका चौकार
दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात, परंतु चेंडू मात्र ते जिंकतोय आणि चेंडू जाईल सिरमाईचे बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पाहतोय बदलापूर खरवई संघाची बिनबाद 7. गोलंदाजी मात्र चांगली होते मैदानामध्ये, परंतु क्षेत्ररक्षण तेवढी साथ देणं गरजेचं आहे. दिनेशला मात्र नक्कीच सरळ बॅटने मात्र धावा येत नव्हत्या, तेव्हा बॅट टेडी केली आणि इथे फसला आहे. परंतु पाहूया क्षेत्ररक्षक काय करतोय. कृष्णा 2 9 धावा 2 9 धावा धावपलकावरती आल्यात. चांगले षटक हाताळलंय, परंतु क्षेत्ररक्षकांनी तेवढे साथ देणे गरजेचं होतं. इथं कृष्णाने मात्र चेंडूवरती झेल टिपणे गरजेचं होतं, परंतु आणि खरवईचे मात्र विलास वाघे खरवईचे एक अनुभवी खेळाडू नक्कीच आता रिटायर असतील, परंतु 2 षटकारला 1000 रुपये पारितोषिक आले दिनेश आणि बादलसाठी. परंतु इथं बादलने मात्र काय केलं, एक सन्मान देत असताना मोहन सारखी चुकी केली. सन्मान द्यायला गेला आणि एक फुकटची विकेट मात्र गमावली. एक मोठा हादरा बसतोय खरवई संघाला बादलच्या स्वरूपामध्ये. पाहिले गेले तर शेवटचा सामना झाला होता 4थ्या क्रमांकाचा पहिल्या फेरीतला. फलंदाजी करत असताना कोंबेवाडी संघातील एक हाय हिटर फलंदाज, ज्याचे मात्र कर्जत तालुक्यामध्ये नाव आहे आदिवासी क्रिकेट संघामध्ये, मनीष गेलाय 3ऱ्या क्रमांकावरती आणि विजयासाठी अवघ्या 12 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज पाहतोय. पण आता आपण आपल्याला विलास वाघेने 1000 रुपये पारितोषिक लावलं होतं बादल, परंतु 2 षटकारासाठी नक्कीच 12 धावा जर केल्या तर आपण विजय व्हाल ह्या हेतूने कुठेतरी विलास वाघेने आपल्याला 2 षटकारासाठी पारितोषिक लावलं होतं. परंतु इथे ग्राउंडला खेळ, परंतु यष्टिरक्षक चुकी करतो. स्लिप पॉईंटचा क्षेत्ररक्षक सुद्धा चुकी करतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. ह्या फुकटच्या धावा जे 4 आल्यात ह्याचा मोबदला आपल्याला भोगावा लागेल, कारण गोलंदाजी चांगली होत असताना मैदानामध्ये क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक साथ देणे गरजेचं आहे, परंतु इथे चुकीला माफी नाहीये. 4 धावा ॲड करायचे स्कोरर. या 4 धावाच्या मदतीने आपण धावसंख्या पाहतोय 13 या अंकावरती. नक्कीच बॅटची एज आहे. मनीष स्वतः मात्र क्रीजच्या मैदानाच्या बाहेर निघतोय, तो त्याला जाणतोय की आपली एज लागलेली आहे. ही खेळाडूवृत्ती प्रत्येकामध्ये असावी. पंचांची हुज्जत घालण्यापेक्षा आपण मैदानाच्या बाहेर निघावं, त्याला खेळाडूवृत्ती म्हणतात. चला जास्त टाइमपास करू नका, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. अंधार होणार नाही याची दक्षता घ्यायची. आणि आयोजक आपण जे पहिल्या दिवसापासून जे सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेले आहेत संघ, त्यांना मात्र लवकरात लवकर इथं बोलवून घ्यायचं आहे. आलेत का? तर आपल्याला खेळ हलकासा पोस्ट केलाय खाली, जाणतोय तो 2 धावा मिळू शकतात, परंतु डोक्याची घंटापर्यंत काय रनिंग आहे. रनिंग जबरदस्त पाहायला मिळते आपल्याला. मनीष ना ऋतिक ने हलकासा पोस्ट केला चेंडूला, जाणतोय ऋतिक इथं फटक्यांची गरज नाहीये. इथं मात्र प्रत्येक चेंडूला 1 धाव आलेली आहे. तर आपण
8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. ते 4 धावा आपण फुकटच्या मोजल्यात ना पळदरी संघ या कुठेतरी महागड्या आपल्याला ठरू शकतात. येणाऱ्या 28, 29, 30 आणि 1 तारखेला संजय नगर येथे 30,000चे आयोजन आहे. यूट्यूब लाईव्ह असतील, KTC लाईव्ह. नक्कीच 32 संघांनी सहभाग घेतलाय. पूर्ण मात्र क्रॉस द लाईन, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याच्या दिशेला चेंडू उचलणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. 17 धावा धापलकारते आल्यात या 2 धाव्याच्या मदतीनं. अवघ्या 4 धाव्यांची आवश्यकता. येणारे 7 चेंडू. आता 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असते, परंतु तुम्ही फुकटचा चौकार जो गेला कुठेतरी वसंत होला यांनी जरी चुकी केली यष्टी रक्षक, ते 4 धावा आपण कुठेतरी असत्या तर नक्कीच हा सामना मात्र एक रोमांचक पाहायला मिळाला असता. परंतु दिनेश अजून मैदानामध्ये आहे. त्याचा एका फटक्याचा खेळ आहे, परंतु गोलंदाजी तशी करावी लागेल आपल्याला. एक धाव महत्वाचे, एक धाव रोखावं लागेल. जेवढे जास्तीत जास्त आपण डॉट चेंडू घ्याल तेवढं थोडंसं दडपण फलंदाजावरती येऊ शकतो. फलंदाजाने जर एखादा फटका जर सीमारेषे बाहेर फेकला तर नक्कीच हा विजय होईल खरबाई संघ. टाइमपास करू नका मित्रांनो. दिनेश, आपल्याला वेळ कमी आहे, फायनलचा दिवस आहे. वेळेचं जर भान ठेवलं असतं तर पहिल्या इनिंग पासून आपण 5 षटकाचा सामना झाला असता. तर आयोजकांनी घेतलेलं डिसिजन 3 षटकांचं नक्कीच चांगलं डिसिजन घेतलं. कुठेतरी संघांना मात्र नियमाचे उल्लंघन करत असताना यापुढे कोणीही संघ लेट आले ना तर विजय झाले तर त्यांना दुसऱ्या सामन्यामध्ये पेनल्टी लावायची. मग संघ उशीर येणार नाही. गणेश, उशीर झाले ना त्या संघानं सेकंड राऊंड मध्ये पण पेनल्टी लावायची. मग कुठेतरी वेळेचं भान ठेवतील आणि वेळ आपल्याला कमी षटकं तिथे जास्त षटकं खेळायला मिळतील. पाहूया तिसरा गोलंदाज नागेश. आणि तिथे मात्र क्षेत्रफळ चांगलं आहे आणि फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित हलकासा हाताने खेळला होता. हा फटका मात्र सीमारेषे बाहेर फेकला दिला असता दिनेशने, परंतु फक्त 4 धावांची गरज असताना घाई नको. आपली विकेट गेली तर नवीन फलंदाज काय करेल. कुठेतरी गेम प्लॅन ची खेळी करत असताना मात्र दिनेश अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. दिनेशने जर हलकासा पुश केला होता त्या चेंडूपर्यंत जर विलास होला जर पोहोचला असता, ती झेल टिपली असते तर नक्कीच इथे वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. आता फक्त 2 धावांची गरज आहे. येणारे 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. हा फटका चांगला आहे, मात्र वाटतं विजय फटका. चला मोपाडा संघ या मैदानामध्ये रवाना व्हायचं. आपण यूट्यूब लाईव्ह आहेत, आपण लाईनअप सेकंड करून घ्यायचंय. दोन्ही संघ